जे आहे ते अपात्र ठरणारे आजपासून तशी कारवाई सुरू होती आहे. आता बरोबर आहे ना. ही जी मदत जी द्यायची होती ती गरिबांनाच द्यायची होती. आता ज्यांच्याकडे 4 चाक्या गाड्या आहेत त्यांच्या पेट्रोललाच महिन्याला 10,000 रुपये खर्च येत असेल त्यांना ह्या 1,500 रुपये घेऊन काय करायचं आहे. हे जे आहेत शेतात काम करणारे गोरगरीब महिला आहेत किंवा घरकाम करणारे काही महिला असतील किंवा आणखी लहान काम करणारे जे गरीब कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे. पण त्यावेळेला काय तेवढं काही लक्ष दिलं गेलं नाही. आणि आता ते साहजिकच आहेत त्यांचे जे नियम आहेत. मी तर मागे सांगितलं तुमचे काही जे काही नियम असतील ते या टी व्हीवर ते नियम एकदाचे उद्यात किंवा हे आमचे नियम आहेत याच्यात बसतील त्यांनी मदत घ्यावी. बाकी त्यांनी जे मदत स्वतःहून सोडावे. वर्तमानपत्रात तुम्हाला जाहिरात देता येईल ते काही कोणी करत नाही. आणि मी हेही सांगितलं जर 4 चाकी असणाऱ्या गाड्या असणाऱ्या आमच्या भगिनी घेतली असेल मदत तर आता ती मदत परत घेण्यात काही अर्थ नाही, मागण्यातही काही अर्थ नाही आणि तो उपद्व्याप करू नये असं माझं मत आहे. म्हणजे माझं मत म्हणजे सरकारचं मत नव्हे, एक कार्यकर्ता म्हणून माझं मत सांगतो मी. आणि स्वखुशीनं मग ज्या ते त्या सगळ्या योजना जर ती सगळी लिस्ट जर आली म्हणजे नियमांची तर गावातले लोक सुद्धा सांगणार आहे हे घर जे आहे या नियमात बसत नाही आपोआपच मग सरकारला सुद्धा सोपं जाईल. परंतु सरकार ते त्याप्रमाणे निर्णय घेतील. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.